तर आज वसुबारस आहे, म्हणजे की दिवाळीच्या सणाचा पहिला दिवस. तर वसुबारसच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी पौरचा राकेश बनकर. आज वसुबारस होती, त्यामुळे ना गायला सजवावं लागतं, गायची पूजा वगैरे करावी लागते. एका हातामध्ये कलरची बाटली घेतली आणि ब्रश घेतला, गायच्या शेंगांना आधी तर कलर मारून घेतला. वसुबारस म्हटली म्हणजे मग आज आपल्या मण्याची त्याला गायला म्हशीला ना धूम पण काढावं लागेल, त्यांच्यानं चांगली चांगोळ घालावी लागेल. मण्याची त्याच्या बाकरमध्ये आलो, सर्वात आधी मण्याची त्याला सोडलं. हो, सर्वात आधी तर मण्याची त्याला धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर मग म्हशीला धुतलं. बरं, त्यांचं आटपल्यानंतर एक विषय असं झालं की आपण 2-3 महिने पहिले ना 2-3 महिन्यासाठी बैल शेतात नेले होते. मग त्यांचं जे खायचं दान होतं ते घरीच होतं. मग त्याच्यामध्ये धनुर झाला होता. आता तो धनुर काढण्यासाठी ना ते दान उन्हामध्ये वाळू घातलं होतं. मग आता पावसाचं पण वातावरण होतं, तर ते दान मी जमा करून ठेवलं. काही दिवसापूर्वी काय झालं, एक खुर्ची खाली पडली आणि ती फुटली. हो, आणि ती फुटल्यानंतर पण एवढं बरं आहे की ते खुर्चीची वॉरंटी होती. मग काय केलं, मयूर शेटला गाडीवरती बसवलं, ते पण उलट, आणि त्याच्या हातामध्ये खुर्ची दिली. निघालो रस्त्याने तर डायरेक्ट वर्धमान सुपर शॉपिंग वरती, तिथनं खुर्ची बदलवून घेतली. घरी आल्यानंतर युनिकॉर्न काढली आणि आज वसुबारसचा पहिला दिवस म्हणजेच की दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि दिवाळीच्या दिवशी फटाके फोडतात. मग आपण कसं काय एवढं शांत राहायचं. बस स्टँड वरती गेलो, फटाके घेतले, घरी आलो. सर्वात महत्वाचं वसुबारसचं काम म्हणजे गाय सजवायची होती. तिला तर 1 नंबर गोंडे वगैरे लावले, गाय सजवून घेतली. नंतर गायजवळ वासरी पण बांधून फुलांचा हार गायसाठी आणला होता, तो गायला घालून दिला आणि आता गायची पूर्ण तयारी झाली. मग नंतर फटाके फोडले आणि गायची पूजा करून घेतली.